संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, हाती खोरक्या काखेत मुंडी. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आली वैष्णवाची मंदी, आली वैष्णवांची मंदी, मेले डुक्कर बांधले खांदी. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जणे तो गुरुचा बेटा. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. समचरण सरोजम सांद्रनीलाभलाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनादा. तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महयोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे. यन ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तनुवते दिव्यस्तवे. वदय सांग पदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं समगा. ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तं विधुरा
सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती करजोडी कसे आपण शरबिंदू स्मरकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते आता वैवासित पावना ते भासते पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाण साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्र समान तयाची चरणी दान साष्टांग नमन करीतसो आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठ सूर अराका कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जाण ब्रह्मयाचा सुतू नारद नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेणे धर्म जितविला जिबळी तो संभाजी जान लभाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरणी नमन ग राधा मेरी स्वामिनी मै राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दिजियो श्री वृंदावनवास राधा मेरी पिता है माता मेरो घनश्याम वार वार करू मेरा धे तो हे को प्रणाम रायगड मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्महि काया जगदीश्वराशी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही विठ्ठल विठ्ठल संत आले वरले दिंडी हाती खोरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड
अखंड गुणनिधान मुक्त कैवल्य तेजनदी परात्पर श्री अखिलेश्वर करुण वरुण आलय रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद होऊन अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाधार जगदाधार कर्तुम कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती विश्व नियंता जगत नियंता पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून भगवद्गीतेवरती ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करणारे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर संत बहिणाबाईंच्या वाङ्मयाचा आधार घेतला तर संत बहिणाबाई म्हणतात ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला स्थित केला भक्कम केला असे असणारे ज्ञानोपराया अर्थात ज्ञानदेवे रचिला पाय उभारिले दिवालया वैराग्याची प्रेम मूर्ती देहुगाव निवासी देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया जाळोनी संसार बैसलो अंगणी अवस्थेपर्यंत तुकोबऱ्यांची जी अवस्था प्राप्त झाली ती वैराग्य ज्यांनी प्राप्त केलं ते देहुगाव निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया 15व्या शतकातला भक्तीचा तारा भानुदासांच्या कुळामध्ये शांती ब्रह्म म्हणून जन्माला आलेले संत एकनाथ महाराज अर्थात नाथ बाबा यांच्या वाङ्मयातील अतिशय गोड असणारा अभंग दोन गोष्टी सांगतोय संतांनी इथं येण्याचं प्रयोजन आणि दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायाची शक्ती विठ्ठल अतिशय गोड असणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय कदाचित आपल्या पाठांतरातला असेल आपल्या ओळखीचा असेल आपल्या परिचयाचा असेल असं मी गृहीत धरून पुढे चालतो खऱ्या अर्थाने नाथबाबांनी वारकरी संप्रदायाची शक्ती नंबर 1 आणि संतांचं इथं येण्यामागचं प्रयोजन अभंग कूट प्रकरणातला पहिल्यांदा स्पष्ट करतो कूट प्रकरणातला असलेला अभंग अतिशय माधुर्य याच्यामध्ये लपले वेळेच्या अनुषंगानं 9 वाजेपर्यंत आपल्याला स्टेशनवरती पोहोचायचंय ताई इथून जवळ कुठलं स्टेशन आहे स्टेशन खारघर असेल खांदेश्वर मग खांदेश्वरला जर 9 वाजेपर्यंत पोहोचायचंय आता वाजले साधारणतः माझ्या घड्याळामध्ये 8:20 झालेत आणि जर मला 9 वाजेपर्यंत पोहोचायचे 4 चरणाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये दास नवमी आहे त्याचे वर्णन करायचे आणि अभंगामध्ये यायचं आहे तर 9 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचे गाडी आपल्याला भेटलीच पाहिजे किती वाजताची 9ची गाडी आणि गाडीला आपल्याला पकडायचे म्हणजे 9 वाजेपर्यंत आपल्याला धावावं लागणार आहे ऐका नाथ महाराजांचा अभंग आहे याच्यामध्ये काही काही शब्द अतिशयोक्ती अलंकार म्हणून नाथ महाराजांनी याच्यामध्ये वापरलेले आहेत संतांचं इथे येण्यामागचं प्रयोजन आणि वारकरी संप्रदायाची शक्ती या दोन्हींचं माधुर्य नाथ बाबांनी आजच्या अभंगात मांडले शब्दांचा अर्थ काढायचा झाला तर त्याचा व्यावहारिक अर्थ वेगळा निघतोय आध्यात्मिक अर्थ वेगळा निघतोय कूट प्रकरणातलं हे गुह्य आहे की त्याचा व्यावहारिक अर्थ काढायला गेला तर तो वेगळा निघत असतो आणि आध्यात्मिक अर्थ काढायला गेला तर तो वेगळा निघत असतो ऐका नाथ महाराजांनी इथे सांगितले संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी इथं आल्यानंतर नाथ महाराज म्हणतात संत इथे येतात वरले संत वैकुंठातून भूलोकात येतात आल्यानंतर त्यांनी काही सोबत साधनं आणली साधनाचं पहिलं नाव आहे दिंडी नावाचं साधन कथा कीर्तन नावाचं साधन प्रवचन नावाचं साधन भागवत कथा रामायण कथा सत्संग ही साधनं ज्या वेळेला संत वरले खाली आले येत्या वेळेस त्यांनी साधनं आणली आणि पुढच्या काही गोष्टी आणल्या हाती खुरक्या आणि काखेत मुंडी ही 2 साधनं याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे हाती खुरक्या आणि काखेत मुंडी याचा अर्थ काय तो पुढे शोधायचा आहे तुमच्या डोक्यामध्ये जी बुधवारची शुक्रवारची आणि रविवारची मुंडी चालली त्या मुंडीचा आणि या मुंडीचा काही संबंध नाही तुम्ही डोकं खाजवत असाल की मुंडी शब्द आला याचा अर्थ ती चालते बुवा तर तिचा ना याचा काही संबंध नाही पहिल्यांदाच तुम्हाला स्पष्ट करतो पुढे सांगितलेलं आहे पंढरपुरी पडली होड मुटक्या परिसर धांगड गोड ही होड कशाची झाली कुठं झाली तर ती पंढरपुरात झाली आणि मुटक्या परिसर धांगड गोड वारकऱ्यांना का गोड वाटू लागली याचाही अर्थ आपल्याला शोधायचा आहे त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आली वैष्णवांची मांदी मेले डुक्कर बांधले खांदी हे डुक्कर कोणाला म्हटलंय वैष्णवांची मांदी आणि नेमकी चालली कुठं आणि नाथ महाराज यांना गोड सांगतात पहिल्या 3 चरणाचा अर्थ ज्याला कळाला तो खऱ्या गुरुचा बेटा असं नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी अर्थ उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा विठ्ठल किम निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आले आपल्याला कारण मीमांसा ठाऊक आहे
तरी सुद्धा वक्त्यासाध्य कर्तव्य आहे की अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे. आपल्या या कळंबोली गावामध्ये गेली 40 वर्ष चालू असलेला हा सोहळा रामदास नवमी उत्सव व पुण्यस्मरण दिन या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेला आहे ते सद्गुरू वैकुंठवासी शंकर महाराज रसाळ अर्थात दादा, गुरुभक्त वैकुंठवासी किसन महाराज गाडगेअप्पा, वैकुंठवासी वामनबाबा तळोजे, वैकुंठवासी सावळाराम महाराज डोंबिवली, वैकुंठवासी अप्पा माऊली, वैकुंठवासी गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे व हरिभक्त पारायण श्री विष्णू बाबा मांगरुळकर पनवेल यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला 39 वर्षापासून चालू असलेला हा आणि 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला सोहळा वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामा बाबा पदूजी भगत समाजभूषण व वारकरी सेवा पुरस्कार प्राप्त आणि यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असलेले भगवत चिंतन एक दिवसीय उत्सव सोहळा आपल्या या भगत परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. अगदी सकाळच्या प्रातः काळापासून संध्याकाळपर्यंत चालू असलेली सेवा, मग त्याच्यामध्ये अध्यात्म स्वाध्याय असेल, प्रयाण काळाचं प्रवचन असेल, त्याच्यानंतरचं प्रवचन आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आजचं माझ्या वाट्याला प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे आणि त्यानंतर जागर आहे. असा दिवसभराचा उपक्रम भक्तिनाम यज्ञ सोहळा आपल्या भगत परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असताना वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामा बाबा पदोजी भगत यांचे 2 रत्न परमादरणीय परमश्रद्धा हरिभक्त पारायण उत्कृष्ट प्रवचनकार आणि कीर्तनकार भरत बाबा रामाजी भगत आणि त्यांचे दुसरे सुपुत्र आदरणीय श्रीमान गोपाळ बाबा रामाजी भगत. एका घरामध्ये खरं तर भरत बाबांकडे पाहिलं तर ती भक्ती जागृत होते आणि आदरणीय गोपाळ बाबांकडे पाहिलं तर शक्ती जागृत होते. एका ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार याच घरामध्ये घडतोय आणि एका ठिकाणी माजी नगरसेवक आणि पंचायत समितीचा अगदी मुख्य घटक म्हणून तो सुद्धा या घरामध्ये घडलेला आहे. अर्थात आध्यात्मिक वारसाही आहे आणि राजकीय वारसा सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हरिभक्त पारायण आनंदीबाई रामा भगत, सचेतन दादा गोपाळ भगत, प्रदीप दादा मारुती भगत, संदीप दादा मारुती भगत, दिलीप दादा मारुती भगत आणि देवेंद्र दादा बाबूराव भगत आणि खाली जेवढे प्रेक्षक आहेत ते सगळे, आता सगळ्यांची नावं घेत नाही, त्या सगळ्यांच्या संयोजनातून आयोजनातून चालू असलेला सोहळा. खरं तर एक ज्येष्ठ वारकरी, त्यांची 2ही मुलं अर्थात संप्रदायावर त्यांनी तांत प्रेम करतात. कृपाशीर्वाद लाभलेले आमचे रसाळ बाबा असतील, घाडगे बाबा असतील आणि आदरणीय आमच्या रामाबाबांच्या 3 मुली अर्थात आमच्या शकुंतलाताई पवार, अंजनाताई पाटील आणि कल्पनाताई भगत असा एक मोठा परिवार या ठिकाणी आपल्याला संपन्न होतो. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य गोरखनाथ महाराज घाडगे, एक सोज्वळ आणि प्रेमळ मनाचं व्यक्तिमत्व सातारा, यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं संयोजन आणि आयोजन या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ते परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांच्या नावात साहेब आहे ते अर्थात बाळासाहेब रौंधळ आदरणीय महाराजांशी संपर्क झाला. तुम्हाला सहज पडलेला प्रश्न असेल की महाराजांचं कीर्तन होतं, अर्थात श्री गुरु भागवताचार्य महेशजी महाराज साळुंखे यांचं कीर्तन होतं, मग महाराज ऐन टायमाला बदलला कसा, महाराजाची उंची वाढली कशी, महाराज थोडेसे वाढले कसे, तर त्याचं कारण आदरणीय आमच्या बाळासाहेबांना आणि घरच्या मालकांना सांगितलेलं आहे. महाराजांनी प्रकृती अवस्था ठीक नसल्यामुळं इथपर्यंत आपल्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला प्राप्त झाला. तुमच्या पत्रिकेमध्ये जरी माझं नाव असेल तरी माझ्या कुंडलीच्या पत्रिकेमध्ये आजची तारीख इथं होते. तुमच्या पत्रिकेत नसेल माझं नाव, मी मान्य करतो चला, पण माझी कुंडली, माझं प्रारब्ध, माझं संचित आज मला इथं घेऊन येणार होतं. माझी धावपळ झाली आणि शिवजयंतीपासून आवाज थोडासा बसलेला आहे, तुम्ही तेवढं सहकार्य करा. आणि माझं काय दुर्भाग्य, आलेल्या मॉनिटर उडाला बुवा. मगाचपासून मॉनिटर चांगला होता, हरिपाठही मस्त दणक्यात झाला आणि मी आल्यानंतर कदाचित माझं नशीब नसेल, सिस्टम खूप छान लागलेली आहे. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट मृदंगाचार्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रथमेशजी महाराज भोईर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या बाजूला महाराज मी वरती होतो, फेटा लावत असताना तुमचा आवाज ओळखला, म्हटलं निलेश महाराजच आहेत, 100% निलेश महाराज आहेत. महाराज या ठिकाणी प्राप्त झाले. संतोष महाराजही होते, त्यांचं जाणं झालं. बाबा तुमचं नाव? तुमचे संतोष महाराज. संतोष महाराज, परमादरणीय परमश्रद्धेय विनोद महाराज, अशी दिग्गज मंडळी आजच्या कार्यक्रमात आहे. खरं तर भेटीगाठी झाल्यात कुठंतरी, माझ्या लक्षात येत नाही. कुठंतरी झाल्यात ना, कुठंतरी झाल्यात. काय झाले वयानुसार तेवढं आता काही समजत नाही, उमगत नाही. पण चला, जसं असेल तसं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः माझ्याजवळ आता उरलाय, पकडूया आपण. खरं तर आल्यानंतर बाळासाहेबांनी मला सांगितलं, महाराज कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9ची
आणि 7 ते 9ची जरी वेळ असेल तरी कीर्तन मर्यादा संतांनी घालून दिलेली आहे 2 तासाची. तुम्हाला जेव्हापासून बोलायला संधी मिळेल तुम्ही तिथून पुढे 2 तास पकडायचे आहेत. मग आता वाजले साधारणतः 8:30 झालेले आहेत. 9:30 आणि 10:30 आणि त्यातही बाळासाहेबांनी सांगितलं महाराज इकडची मंडळी एवढी भाविक आहे, एवढी श्रद्धाळू आहे, अर्धा पाऊण तास जरी जास्त घेतला तरी जागेवरनं कोणी हलणार नाही. माझं ऐकायला येते ना तुम्हाला? हा, हलणारच नाही जागेवरनं. म्हणजे 10:30-11 पर्यंत जरी कीर्तन केलं तरी कोणीही काही बोलणार नाही. तुमचं व्यक्तिगत मत प्रांजळपणे मला तुम्ही सांगा, काय करू? 10:30-11 पर्यंत चालू द्यायचं का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे? असं असेल तर असं करा, नाही असेल तर असं करा, म्हणजे मला काहीतरी कळेल. काय करू नेमकं सांगा. हा, 10:30-11 पर्यंत नंतर भोजनाची व्यवस्था आहे ना? मस्त जेवायचं आणि झोपायचं. चालेल ना 10:30-11? आता तुम्ही वरवर माना हलवताय. 9च्या पुढे 5 मिनिटं जरी गेलो तरी बोटं मोडून वाटोळा करा, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. असं समजून जा बुवा काही पाठ करून आला नाही, अभ्यास करून आला नाही. कसं होतं, जेवण बनवताना जेवढं मीठ घालावं तेवढं चांगलं. जास्त घातलं तर खारट होतंय, कमी घातलं तर आळणी होतंय. तुम्हाला असं वाटेल मी जर जास्त बोललो तर तुम्ही असं म्हणाल याला तारखा भेटत नसतील, आणि मी कमी बोललो तर तुम्ही म्हणाल हा काही अभ्यास करून आला नाही. त्याच्यामुळे बरोबर 9 वाजेपर्यंत स्टेशनला गाडी पोहोचवतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल. मला मान्य आहे की श्रीमान हरिभक्त परायण भागवताचार्य महेशजी महाराज सारखं कीर्तन मला नाही जमणार, पण त्यांनी जेवढं प्रसाद मला दिलेला आहे तेवढं मात्र तुमच्या समोर निश्चित मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका मायका, जगाच्या मालकानं अनमोल असा नरदेह आम्हाला प्राप्त करू दिलाय. तो केवळ आणि केवळ भगवंताच्या भजना करता देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा. प्रमाण आपले पाठ आहेत, प्रमाणाला चाली आता लावणार नाही कारण धावायचंय. किंवा याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. ज्ञानोबा तर वेगळं सांगतायत की देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावताच भजनशीळ. भजनानं युक्त असणारा देह आम्हाला प्राप्त करू दिलाय. मग या देहानं काय करावं तर भजन करावं, परमार्थ करावा, साधना करावी. याच्यासाठीचा अनमोल नरदेह आम्हाला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न विचारतो, आम्हाला जो अनमोल नरदेह मिळालाय या नरदेहामध्ये भगवंतानं चैतन्य टाकलंय, ज्याचं नाव दुसरं आहे आत्मा. या देहामध्ये आत्मा आहे. तुम्हाला प्रश्न असा आहे, आत्मा आहे तोपर्यंत भजन करावं का आत्मा निघून गेल्यानंतर भजन करावं? मोठ्यानं बोला, तुम्ही ऐकायला कमी येते म्हणून मोठ्यानं बोला. आत्मा आहे तोपर्यंत. देह मिळालाय ना आम्हाला, शेवटपर्यंत ऐकू येते ना? देह मिळालाय, मग देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत भजन करावं की आत्मा निघून गेल्यानंतर भजन करावं? आत्मा आहे तोपर्यंत. समयी माझ्या समोर जळतीये, समयी विजण्याच्या आत तेल टाकावं का समयी विजल्याच्या नंतर तेल टाकावं? बोला लवकर. समयी किती प्रश्न झाले? 2 झाले. तिसरा प्रश्न, महापूर समोर न येतोय, मग महापूर यायच्या आत घर सोडावं की महापूर आल्याच्या नंतर घर सोडावं? महापूर यायच्या आत. माझ्या घरी चोर कधीतरी येणार आहे, मग चोर घरी आल्यानंतर लुटून नेल्यानंतर काठी शोधावी की लुटायच्या आत काठी शोधावी? बोला लवकर. किती झाले? 4 झाले. आणि 5वा प्रश्न तुम्हाला विचारतो, तहान लागायच्या आत पाणी शोधून ठेवावं की तहान लागल्यावर पाणी शोधायला जावं? 5 प्रश्न झाले ना? शेवटचा विचारतो, मला धावायचं मला माहिती आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, लोकांनी मेल्यानंतर तुळशीचं पान मुखात टाकावं हे चांगलं का जिवंत असताना तुळशीची माळ गळ्यात टाकावं हे चांगलं? ऐकायलाच नाही आलं मला. परत विचारतो ना, शेवटला कदाचित ऐकायला गेलं नसेल. मेल्यानंतर लोकांनी तुळशीचं पान मुखात टाकावं चांगलं की जिवंत असताना तुळशीची माळ गळ्यात टाकावी हे चांगलं? मग का घालत नाही तुम्ही? माझं नाही प्रमाण आहे. नामदेव सांगतात एवढं गोड सांगतात, काकड्यातल्या अभंगातला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आणि त्याचं पूर्वपद, उठा उठा साधू
पाठांतरातले गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत गेला ना ही परमार्थाची साधना होत नाही ती कधी होते जिवंत असताना होते त्याच नामदेवऱ्यातला काकड्यातला चौथा अभंग आणि त्याचं शेवटचं शरण विष्णुदास विनविनामा बोलू नका भवकामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती का न चुका तर आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा गोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या पण श्रीहरीच्या ध्यानामध्ये कोणाच्या चरणाला स्पर्श करायचा आहे तर संत चरणी पाय धरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता बरा याची करा रे बापानो देव ज्यांच्या हातून जेवला ते नामदेवराया ह्याची करा रे बापानो आम्हाला म्हटलंय भाषा कळाली का संतांची नामदेवराया आम्हाला बाप म्हणतात याचा अर्थ नामदेवराय एवढे लहान झाले ज्यांच्या हातून देव जेवतो ते नामदेवराय आम्हाला म्हणतात हे करा रे बापानो माझ्या वडिलांनो हे करा काय करा संतांचे पाय धरा मोक्ष पाहिजे ना तर जे मिथ्या आहे ते मिथ्या घरापासून दूर करा कुठलं घर संसारिक घर नाही हे जे घर मिळालंय या घरापासून मिथ्या काढून टाका पुढे जाऊन सांगतो करा रे बापानो साधन करा रे बापानो साधन निलेश महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झालं एकच साधन सांगितलंय खरं तर चार गोष्टी साध्यापर्यंत पोहोचायला एक साधन आहे साधना आहे सिद्धता आहे तर आम्हाला साध्य प्राप्त होत आहे माझं साध्य आहे जगाचा मालक त्याच्या द्वारावरती पोहोचायचंय जर मला पनवेल बस स्टँडला पोहोचायचं आहे तर माझ्याजवळ साधन असली पाहिजे माझ्याजवळ साधना असली पाहिजे आणि माझ्याजवळ सिद्धता असली पाहिजे काय साधन आहे माझ्याकडं तर माझ्याकडे असणारी माझी बाईक आहे माझी 4 व्हीलर आहे त्याच्यावरती विराजमान होणार आहे पण ती साधना करण्याची तयारी माझ्याकडे आहे का अर्थात मला चालवता येते का तर ते साधना होते आणि सिद्धता म्हणजे काय त्याच्यात लागणारं इंधन या 3 गोष्टी असतील तर मी पनवेलला जाता येईल या 3 गोष्टी नसतील तर देवाच्या दरबारात जाता येत नाही याच्या पुढे जाऊन सांगतो ज्यांची नवमी आज आहे अर्थात समर्थांचे 205 मनाचे श्लोक या बद्ध जीवाच्या वाट्याकरता वाहून दिले किती मनाचे श्लोक दिले कशासाठी सांगितलं का एकच मन ताब्यात राहण्यासाठी कारण मन एवढं चंचल आहे की त्याला स्तब्धता नाही आहे आता जरी तुम्ही इथं बसलात तरी तुम्हाला माहिती आहे माझी चप्पल मंडपाच्या बाहेर आहे ती व्यवस्थित आहे की नाही आहे दुसरा तिसरा कोणी घेऊन जाईल की नाही कीर्तन संपेपर्यंत असेल की नाही हे मन एवढं धावतं त्याच्या पुढे जाऊन सांगू त्यांच्या घरामध्ये कोणी नाही त्या लॉक लावून आल्या त्यांनी 3-3 वेळा लॉक चेक केलाय तरी सुद्धा त्यांचं मन असेल लॉक लागलाय की नाही हे मन एवढं धावतं त्या मनाला संकुचित पावण्यासाठी किंवा त्या मनाला स्तब्ध करण्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक या बद्ध जीवाला एकाग्र करण्यासाठी दिले ऐका आता 7732 त्या दासबोधामध्ये आलेल्या ओव्या पहा त्याच्यामधले समास पहा त्याच्यामधले दशक पहा हे जर तुम्ही पाहायला गेलं 10 दशक आहेत समास 200 आहेत आणि त्याच्यामध्ये 7732 ओव्या आहेत आणि त्याच्याही पलीकडं 205 मनाचे श्लोक समर्थांनी आम्हाला वाहून दिले या 205 मनाच्या श्लोकामध्ये एक मन शांत राहावं याच्यासाठी समर्थांनी प्रयत्न केलाय संपूर्ण आयुष्य घालवलं त्यासाठी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे समर्थ म्हणतात खरं तर मला समर्थांवरती बरंच बोलायचं होतं महाराजांनी सांगितले नवमी आहे त्याच्यावर चिंतन करा पण वेळ नाही त्याच्यामुळे मला धावावं लागणार आहे समर्थ म्हणतात या जगात असा कोण सुखी आहे कोणाच्याच वाट्याला सुख नाहीये ना ज्याच्या वाट्याला पाहावं त्याच्या वाट्याला दुःखच दुःख आहे राजा दुखिया
परजा दुखिया, दुखिया धन बैरागी, हे सगळे दुखी, जो देखे सो दुखिया बाबा. कोणाच्या वाट्याला नाहीये, सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो सुद्धा दुखी आहे, ज्याच्याकडे काही नाही आहे तो सुद्धा दुखी आहे. पुढे जाऊन सांगू का, आपली अशी धारणा आपण बनवली आहे की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे श्रीमंती आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे ऐश्वर आहे तो जगातला सगळ्यात सुखी प्राणी. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी अशी धारणा बनवली आहे, आपलं व्यक्तिगत मत बनवलंय की ज्याच्याकडे पैसा, धन, श्रीमंती, ऐश्वर आहे तो जगातला सगळ्यात सुखी प्राणी आहे. मग कळंबोली गावातल्या एखाद्या श्रीमंताला जाऊन विचारा की तुला सुखाची झोप लागते का, कधी जाऊन विचारा, त्याचं उत्तर नकारार्थी येणार आहे, त्याला सुखाची झोप लागत नाही. याच्या पुढे एक दोन उदाहरणं तुम्हाला देऊन सांगेन. 10 साखर कारखान्याचा मालक आहे. किती साखर कारखाने आहेत? 10 साखर कारखान्याचा मालक आहे, पण डॉक्टरनं सांगितले त्यातली चमचाभर सुद्धा खायची नाही. डोक्याच्या वरनं गेलं. किती साखर कारखान्याचा मालक आहे? 10 साखर कारखान्याचा, पण डॉक्टर म्हणतात त्यातली चमचाभर खायची नाही. खाल्लं तर काय होईल? बोला बोला, होणार ना. सुख समोर आहे पण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. ऐका, जर श्रीमंत सुखी असता तर तिरुपती बालाजींच्या चरणावरती श्रीमंतांची रांग लागली नसती. जर श्रीमंत सुखी असता तर साईंच्या शिर्डी बाबाच्या चरणावरती श्रीमंतांची रांग लागली नसती. श्रीमंत सुखी नाहीये. सोपं सांगू का अजून तुम्हाला? एकदम खाली आणतो, सोपं करून सांगतो. कळंबोली गावामध्ये 5 कोटीचा बंगला बांधलाय. कशाला किंमत कमी करू, वाढूनच सांगतो. 5 कोटीचा बंगला बांधलाय. 20 लाख रुपये खर्च करून बेडरूम बनवलाय. किती रुपये खर्च केले? 20 लाख रुपये खर्च करून बेडरूम. बेडरूम माहिती आहे ना, ज्याला इंग्रजीमध्ये शयनगृह म्हणतात, बरोबर की नाही? तरी माना हलवतात. काय करू तुमचं? 20 लाख रुपये खर्च केले, सुखाची झोप लागावी याच्यासाठी तो बेडरूम बनवलाय. पण डॉक्टरनं सांगितले मणक्यातली गॅप काढायची असेल तर चटई टाकून खाली झोपावं लागेल. 20 लाख रुपये खर्च केलेत, सुखाची झोप लागू शकत नाही. सुख समोर दिसतंय पण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. समर्थ असे म्हणतात की त्या माणसाला सुख प्राप्त होतो ज्याचं मन ताब्यात आहे. पण मन कोणाचे ताब्यात होत नाही. खरं तर 16व्या शतकामध्ये आपण पाहिलं, जगद्गुरु तुकोबरांकडे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबरांनी गोड सांगितलं, तुम्हाला जर राजाश्रय घ्यायचा आहे तर समर्थांच्या जवळ जावं लागेल. समर्थांकडूनच तुम्हाला राजाश्रय प्राप्त होईल, अर्थात या देशाची विभूती तुम्हाला प्राप्त होईल. एवढं गोड वर्णन ज्याच्या बाबतीमध्ये करावं, त्यांनी एवढं मोठं समास आपल्या समोर लिहून ठेवा, एवढी दशकं आपल्या समोर ठेवावी, 7732 पानांच्या ओव्या आमच्या समोर लिहून ठेवाव्या, 205 मनाचे श्लोक लिहून ठेवावे. एकच शब्द निघाला, सावधान, आणि आयुष्य बदललं. वयाच्या 11व्या वर्षी समर्थांचं लग्न होत असताना चांगली मुलगी शोधली आणि लग्न बोहल्यावरती चढले सुद्धा. समोर ती नवरीबाई आहे, या बाजूला समर्थ आहेत. ब्राह्मणानं पहिला शब्द मुखात ना काढला, सावधान, आणि खटकलं मनाला. काय शब्द आहे सावधान? शब्दाचा नेमका अर्थ काय? हळूच जाऊन त्या ब्राह्मणाला विचारलं, याचा नेमका अर्थ काय? त्या ब्राह्मणाने एवढं गोड सांगितलं, आतापर्यंतचं तुमचं आयुष्य सुखात होतं, लग्न झाल्यानंतर तुमचं आयुष्य दुःखात जाणार आहे. दुःखात जायचं नसेल तर सावधान. अगदी सोपं करून सांगितलं. त्या ब्राह्मणाने एवढं गोड सांगितलं, प्रमाण आपल्या पाठांतरातले आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, काम, क्रोध, लोभ, शनी पाठे लागे उढाळ. कवनामी शरण जाऊ आता दृष्टी दिल निर्मळ. संसारात सुख नाहीये. त्या ब्राह्मणानं सोपं सांगितलं, सुखी जीवन आतापर्यंत जगत होतात, दुःखाकडे जायचं नसेल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. आणि सावधान कशासाठी? तर तुम्हाला सुखाचा मार्ग अवलंबायचा आहे. त्या पाटावरनं खाली उतरले, थेट सज्जनगड गाठलं. आजही साताऱ्यापासून 22 किलोमीटरवरती सज्जनगड नावाचं क्षेत्र आहे. त्या सज्जनगडावरती जाऊन स्थायिक झाले. आजही तुम्ही गेलात तर बरोबर पूर्व बाजूला साधारणतः 10 बाय 15 ची समर्थांची खोली आहे, जिथं समर्थांची समाधी आहे.
जायला एक वाट आहे, वरती यायला एक वाट आहे. खाली गेल्यानंतर मला आलेला अनुभव तुम्हाला सांगेन. 2 तास बसू नका, 4 तास बसू नका, 5 तास बसू नका. त्या समाधी स्थळावरती एवढी नीरव शांतता त्या समाधी स्थळावरती खाली उतरल्यानंतर 10 ते 12 फूट खोल आहे खाली. तिथं उतरल्यानंतर एवढी शांतता आहे, मी म्हणणार नाही तुम्हाला 5 तास द्या, आपल्या आयुष्यातले केवळ आणि केवळ 5च मिनिटं समाधी स्थळाला द्या, वरती येण्याची ताकद होणार नाही. एवढं वैराग्य समर्थांनी प्राप्त करू दिलाय, एवढं वैराग्य. त्याच समर्थांच्या सानिध्यामध्ये वारलेले समर्थांच्या सानिध्यामध्ये वाढलेले किंवा त्यांची परंपरा जपलेले संत कल्याण स्वामींचं चरित्र वाचा, संत श्रीधर स्वामींचं चरित्र वाचा, संत वेणाबाईंचं चरित्र वाचा. तुम्हाला कळेल की समर्थांनी काय ज्ञान दिलं. संतांचं येण्याचं प्रयोजनच वेगळं आहे. संत वेणाबाईंचं लग्न तुम्ही महिला मंडळ वाचा. संत वेणाबाई, संत वेणीबाई आणि संत वेणूबाई असे काहीतरी शब्द तुम्हाला कळतील, पण नाव एकच आहे, संत वेणाबाई. वेणा अक्का असे शब्द त्याच्यामध्ये सापडेल. चरित्र वाचा तुम्ही. वयाच्या 11व्या वर्षी आईबापानं लग्न ठरवलं. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न आईबाप ठरवत होते. 2025 मी सांगत नाही. ज्या वेळेला लग्न ठरवलं, ज्या घरी द्यायचंय त्या घरीच वास्तव्य करायचंय ठरवलं ना, लग्न सोहळाही पार पडला. पण ज्या वेळेला लग्न सोहळा पार पडल्यानंतर पाठवणी केली आणि ज्या वेळेला सासरला गेल्या संत वेणाबाई, सांगलीच्या बाजूला मिरज नावाचं गाव आहे आणि संत वेणाबाईंचं गाव हे कोल्हापूर आहे. कोल्हापुरातून लग्न झालं आणि मिरजेला त्यांना देण्यात आलं आणि मिरजेला गेल्यानंतर आपल्या सासरला वास्तव्य करतात. अगदी 7 ते 8 दिवसाचं वास्तव्य आपल्या नवऱ्याच्या सोबत केलं आणि नंतर आठवण यायला लागली आई बापाची. म्हणून आई बापाला भेटण्यासाठी कोल्हापुराला आल्या संत वेणाबाई आणि आल्यानंतर 2 दिवसाचं वास्तव्य केलं. 3ऱ्या दिवशी तिकडनं एक निरोप आला आणि निरोप येत असताना त्या काळात काही गाडी नाही, मोबाईल नाही, कुठली साधनं नाही आणि संत वेणाबाईंच्या त्या घरामध्ये तो निरोप पोहोचला किंवा तो माणूस घेऊन आला आणि त्यांना बातमी सांगितली, तुमच्या पतीची तब्येत प्रकृती अवस्था खराब झाली आहे, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. लागोलाग त्याच्या सोबत निघाल्या आणि घराच्या समोर पाहतायत तर गर्दी झालेली आहे. गर्दीतनं वाट करत करत आपल्या ओटीजवळ पोहोचले, ओसऱ्याजवळ पोहोचल्या आणि पाहतायत तर पती मरण पावलाय. संत वेणाबाई चरित्र कधी वाचा, मला पूर्ण सांगायचं नाही. समोर पती मरण पावलाय, ज्याच्या वयाच्या 11व्या वर्षी लग्न झालंय, 8 दिवसाचं वास्तव्य त्याच्या सोबत केलंय आणि वैधव्य प्राप्त झालं वयाच्या 11व्या वर्षी. परिणाम काय झाला मला पूर्ण पीठिका सांगायची नाही. आई त्या सासू सासऱ्यांना कायमचा निरोप दिला. समर्थांच्या सानिध्यात आली. समर्थ रामदास स्वामींचं सानिध्य प्राप्त झालं. परमार्थाची ओढ वाटू लागली आणि परमार्थाची ओढ एवढी मोठ्या प्रमाणात वाढू लागली की समर्थांच्या कोल्हापूरमध्ये कुठेही कीर्तन असेल तर संत वेणाबाई त्या प्रत्येक कीर्तनाला समर्थांच्या जायच्या, प्रवचनाला जायच्या. त्यातनं जो बोध मिळेल तो आपल्या शरीरामध्ये त्याचा अंगीकार करायच्या. समर्थांचं आणि संत वेणाबाईंचं सहवास वाढत गेला. ऐका माझा शब्द पुढचा आता. या दोघांचा सहवास वाढत गेला. समाज एवढा वाईट आहे की समर्थांवरती सुद्धा आळ घ्यायला या समाजानं कमी केलं नाही. संत वेणाबाईंवरती सुद्धा आळ घ्यायला कमी केलं नाही. संत वेणाबाईंच्या वडिलांना कळालं की माझ्या मुलीवरती संशय घेतायत. जेवणामध्ये विष टाकलं आणि आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या जन्मदात्या बापानं. पण देव तारी त्याला कोण मारी नाही, त्यातनं वाचल्या. पण मग नंतर समर्थांच्या सानिध्यात वास्तव्य करण्यासाठी आई बापाला शेवटचा साष्टांग दंडवत घातला. आता इथून उरलेलं आयुष्य समर्थांच्या सानिध्यात घालेन, प्रभू रामचंद्रांची भक्ती करेन आणि समर्थांच्या सानिध्यात राहून माझं उरलेलं आयुष्य मी त्यांच्या चरणावरती समर्पण करेन. एक मन ताब्यात राहिला. मला विस्तार करायचा नाही. संतांचं प्रयोजन काय तर मन ताब्यात आलं तर संत म्हणतात तो माणूस त्याच्या पलीकडे जात नाही. ज्ञानोबऱ्यांची ओवी आहे, किंबहुना आपुले मन करी माझे एक आयतन, माझे श्रवणे कान भरवणे घाली. किंवा दुसरं आहे, तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सगळं सुख पाहिजे ना तुला तर संतांचं आणि देवाचं दोघांचं ऐकावं लागेल. तुमच्या आमच्या सारख्याला जन्माला यावंच लागतं. संत येत असतात आणि भगवंताला आणावं लागतं. ऐका आता पुढचं. ज्या वेळेला त्यांचं सानिध्य आम्हाला प्राप्त होतो तेव्हा संत आम्हाला ज्या संप्रदायाची शक्ती आहे त्याचं प्रतिपाद्य विषय आम्हाला सांगतात. ऐका
आज जास्त विस्तारपूर्वक नाही. संतांचं येण्याचं प्रयोजन काय, तर या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, या जड जीवाला मोक्षाकडे पाठवण्यासाठी, या जड जीवाला भगवंताच्या स्वरूपाकडे पाठवण्यासाठी संतांचा जन्म होत असतो. तर पुढं काय सांगा. नाथ महाराजांनी 15व्या शतकामध्ये ग्रामीण भाषेतील लोकांना आपले शब्द कळावे, संतांची परंपरा कळावे, देवाचं महत्त्व कळावं, देवाचं महात्म्य कळावं. मग त्यासाठी नाथ महाराजांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला, जोगवा मागितला, भारुड लिहिली, रोडगा सांगितला, असे नानाविध प्रकारचे अभंग त्या माध्यमातून, गवळणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न केला. ऐका, आता अनेक अशी अभंग आहेत. म्हणजे नाथ महाराज नाहीत तर तुकोबराय घ्या, बहिणाबाई घ्या, मुक्ताबाई घ्या, ज्ञानोबराय घ्या, नामदेवराय घ्या, गुरुबा काका, या प्रत्येक संतांचे कुटपर प्रकरणातील खूप बरेचसे अभंग आहेत. साधे साधे अभंग तुम्हाला सांगून जाईल. मुंगी व्याली आकाशी, तिन्ही गिळेले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुंगी व्याली तिला 2 शिंगे झाली. दुसरे प्रमाणे, मुंगी व्याली शिंगे झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. एक मुंगी व्याली तिला 2 शिंग झाली, म्हणजे तिला 2 बाळ झाली. तिचं दूध किती निघालं, अतिशयोक्ती अलंकार वापरलाय. तिचं दूध किती निघालं, तर 17 रांजण भरली आणि पेले 12 हाती. शक्य आहे का? व्यालय कोण? प्रसूती कोणाची झाली आहे? बरं, मराठीत विचारतो, डिलिव्हरी कोणाची झाली आहे? तरी मुंगी म्हणता तुम्ही, काय बोलता? डिलिव्हरी मराठीत आहे का? मुंगी व्याल्यानंतर 2 बाळ झाली आणि त्याचं उरलेलं दूध निघालं, ते 17 रांजणं भरले. रांजणं माहिती आहेत ना? आणि पेले 12 हाती, 12 हाती प्यायले आणि त्या ठिकाणी रांजणही भरली. याचा कधीतरी ओवापोवा काढू. ऐका पुढे आता. पती जन्मला माझे उदरी, मी तव झाले त्याची नवरी. पती मला माझ्या उदरामध्ये जन्माला आलाय, माझा पती. मराठीमध्ये ज्याला हसबंड म्हटलं जातं, तरी माना हलवत आहे. पती जन्मला माझी उदरी, माझा पती माझ्या उदरात जन्माला आला आणि मी तव झाले त्याची नवरी. शक्य आहे का? अतिशयोक्ती अलंकार. नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. त्याच्याही पुढे जाऊन सांगू आपण. अशी बरीचशी प्रमाण देता येतील तुम्हाला. ऐका, एक रोडगा आहे नाथ महाराजांचा. त्याचे सगळे चरण तुम्हाला व्यावहारिकरित्या घेतलात तर ते तुम्हाला पटतील. एक सुनबाईची भूमिका नाथ महाराजांनी त्या रोडग्यामध्ये वाहिलेली आहे. मागणी मागतात त्याच्यामध्ये की तो रोडगा, सुनबाई अशी म्हणते भवानी मातेला की मी तुला रोडगा वाहीन, पण मला त्याच्या बदल्यामध्ये काही गोष्टी पाहिजेत. मागणं मागितलंय. काय मागणं आहे? सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा. 5-10 मिनिटं पुढे गेलं तर चालेल ना? मला जरा धावायचंय, मला मी आता प्रयत्न करतोय धावायचा. ऐका, पटेल असंच देईन, तुम्ही असे माना हलवाल असे देणार नाही मी. जेवढं समजेल तेवढं. तुम्हाला चेहरे वाचता येतील की तुम्हाला कोणाला झोप आले, बुवा आता बुवा बस कर तुझं, हे मला कळेल तुमच्या चेहऱ्यावरनं. ऐका, नाथ महाराजांनी रोडगा वाहिलाय. रोडगा कोणाच्या माध्यमातून? एक सुनबाई आपली व्यथा भवानी मातेच्या चरणावरती वाहते. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिना तुला. रोडगा नावाचा पदार्थ आमचे बाळासाहेब, आमची आदरणीय मंडळी, त्यांच्या परिसरामध्ये रोडगा भवानी मातेला वाहिला जातो. कशाचा बनतो, कसा बनतो, तुम्ही यांना जाऊन विचारा. कीर्तन झाल्यावर मी त्याच्यावर वेळ नाही घालवत. तो रोडगा तुला वाहीन नैवेद्याचा एक प्रकार आहे. तो रोडगा तुला मी वाहीन, पण मला त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दे. कोणाला सांगते? भवानी मातेला. पहिलं वाक्य, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. तुम्हाला लय उकळ्या फुटल्या असतील. यातली सगळी प्रकरण एवढी गोड आहेत. व्यावहारिक अर्थ वेगळा आहे आणि आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. आज कुठंच बोलणार, त्याच्या पलीकडे काहीच बोलणार नाही. आजचा अभंगच तो आहे. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर्ग तिला. नंदेचं पोरग किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर्ग मला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटी राहू दे मला. कळालं काही? आता हे सोपं सोपं सांगितलं, जे तुमच्या माथ्यात घुसलं. आता पुढचं ऐका, याचा कूट आणि आध्यात्मिक अर्थ. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. कोण सासरा? अहंकार नावाचा सासरा. जो अहंकार नावाचा सासरा जो आहे तो गेलाय ना माझ्यापासून, त्याला माझ्यापासून दूर कर, परत येऊ देऊ नको. सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला. जाच करते हा शब्द मागच्या 25-30 वर्षापूर्वी वापरला जायचा. पूर्वीच्या काळी सासूरवास होता
आता 2025 ला सुनवास आहे, तिथं बोलणंच नाही, आपणही बोलणार नाही, तुम्ही काही बोलू नका, शांत सहन करायचं, थोडे दिवस जगायचे, थोड्या दिवसानंतर सुनबाईला निरोप देऊन निघून जायचे, कुठं त्रास करून घेताय. तेव्हा सासूरवास होता, आता तो सुनवास आहे. सासू माझी जाच करते, लवकर निर्धाळ केला. कोण सासू? कल्पना नावाची सासू, जी मला त्रास करते, सुखाकडेही जाऊ देत नाही आणि दुःखाकडेही जाऊ देत नाही. त्या कल्पना नावाच्या सासूला माझ्यापासून मुक्त कर. खरं सांगू, या एक एक शब्दावरती बराच वेळ बोलू शकतो, एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. कल्पनेवरती, अहंकारावरती बराच वेळ बोलतायत. पुढचं चला, पुढचं काय सांगितलं? जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. बोडकी शब्द माहितीये का? बोडकी माहिती हो तरी बोला, नाही तरी बोला. ज्यांच्या डोक्यावर पदर आहे त्यांना बोडकी शब्द कळेल. आता राहू दे, त्याने जागेवर सरकवला आता. हा, ज्याच्या डोक्यावर पदर आहे त्याला तो कळणार आहे, ज्याच्या नाहीये त्यांना भरपूर जेवायचं आणि आरामात घरी जायचं. पलीकडे काय बोलणार त्याच्या? ऐका, जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. बोडकी कर म्हणजे पूर्वीच्या काळी शब्द वापरला जायचा ज्या वेळेला एखादी नवीन सुनबाई घरातून बाहेर निघत असताना डोक्यावर पदर घेत नव्हती, गळ्यामध्ये अलंकार घालत नव्हती, हातामध्ये हिरव्या बांगड्या नव्हत्या, कपाळाला कुंकू नव्हतं, आणि ती सुनबाई घराच्या बाहेर पडायची, तेव्हा आमची सासू सांगायची, काय बोडक्यासारखं फिरते, काहीतरी घाल ना. कळलं? हे बोडक शब्द. सासू जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. कोण जाऊ? ऐका, जाऊची व्याख्या खूप वेगळी सांगितलेली आहे मायबा. वाचा, माझी वाचा एवढी बडबड करते, एवढी बडबड करते, चांगली चांगली माणसं माझ्यापासून तिनं दूर केलेत. त्या वाचेला माझ्या बोडकी कर, अर्थात तिला माझ्यापासून जाऊ दे. नंदेचं पोरग किरकिर करतय, खरोज होऊ दे त्याला. खरोज माहितीये ना? माहितीये का? हो तरी बोला. नंदेचं पोरग किरकिर करतय, त्याला खरोज होऊ दे. आता ननन सांगत नाही, पण नंदेचं पोरग सांगतो. त्या पोराचं नाव आहे काम नावाचा पोरगा, जो मला शांत बसू देत नाही. काम उत्पन्न झाला की चांगल्या चांगल्या लोकांना वेगळ्या मार्गाला दाखवतो. बलाढ्य असणाऱ्या रावणाच्या मनात सीतामाईच्या प्रति काम निर्माण झाला. बरं, स्वतःच्या डोळ्यानं सीतामाईला पाहिली नाही, पण ज्या वेळेला एका दासीनं सांगितलं सीतामाई सारखी सुंदर स्त्री या जगात नाही, काम उत्पन्न झाला, इच्छा निर्माण झाली आणि वासना तिकडं वळाली. ती सुनबाई अशी म्हणते की त्या नंदेच्या पोराला, अर्थात त्या कामाला खरूज होऊ दे, अर्थात त्याला व्याधी लागू दे, पण माझ्याजवळ तो काम नको आहे. दादला मारोनी आहुते देईन, मोकळी कर ग मला. दादला म्हणजे कोण? तर माझा नवरा. त्याला मारेन मी. कोणाला मारणारे नीट ऐका, ती सुनबाई सांगते, दादला मारोनी आहुती देईन, आहुती देईन, मोकळी कर ग मला. कोण? दादला. आणि तो दादला मारून काय आहुती देणार आहे? तर अज्ञान नावाचा दादला. या घरातून बाजूला काढ, मला ज्ञानाची आहुती द्यायची आहे, पण मला यातनं मोकळं कर. अज्ञान नावाचा दादला निघाला तर माझ्या वाटेकडे एकच मार्ग आहे, भगवंताचं स्वरूप, भगवंताची स्थिती, त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. पण ज्ञानाची आहुती देईन ना, त्यावेळेला मी मोकळे होणार आहे. त्याचं प्रमाण एवढं गोड आलंय वासुदेवामध्ये. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद. कधी निघतंय? जोपर्यंत गिळलं जात नाही, ममत्व सुटत नाही, तोपर्यंत ज्ञान गिळलं जात नाही. ऐका मायबाप, त्या दादल्याला मारून आहुती देईन, मला मोकळी कर. आणि शेवटला सांगितलं, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटी राहू दे मला. बराच वेळ गेला त्याच्यावरती, या रोडग्यावरती. हे सगळेच जाऊ दे. सगळे म्हणजे कोण? सासू सासरा ननंद किंवा हे जे सांगितले ते नाही, माझ्यातले षड विकार, हे सगळे जेव्हा बाजूला काढशील ना, त्याच वेळेला मी एकटी राहणार आहे. संतांचं कूट वेगळं आहे आणि आध्यात्मिक वेगळं आहे. व्यवहार वेगळा, आध्यात्मिक वेगळा. आजच्या अभंगाचा विचार जर केला तर नाथ महाराज म्हणतात, जे संत या जगाचा उद्धार करण्याकरता आले, परोपकाराची भाषा देह कष्टविती परोपकारे, त्यावेळेला ते संत या भूतालावरती का आले? तर या लोकांमध्ये त्या मोक्षाकडे पाठवण्यासाठी, भगवंताच्या स्वरूपाला पाठवण्यासाठी संतांचा जन्म झाला. बरं, हे संत आले, येताना काहीतरी साधनं ते आपल्या सोबत घेऊन आले. ती नेमकी कुठली साधनं? अभंगाचं पहिलं चरण. संताने
नाथ महाराज म्हणतात, संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की वरले संत, संत आले वरले इथं थांबायचे. वरले संत खाली आले, कुठं आले? या मृत्यू लोकात आले, या भूलोकात आले. जे वैकुंठात आतापर्यंत होते ते संत या मृत्यू लोकात आल्यानंतर वरले संत जिथं आहे तिथं थांबायचे. पुढचं वाक्य चालू होते, येताना त्यांनी काही साधनं आणली. या साधनामध्ये पहिल्या क्रमांकाचं साधन आहे दिंडी नावाचं साधन. संत आले वरले दिंडी, दिंडी नावाचं साधन त्यांनी आपल्या सोबत आणलं. कीर्तन, कथा, प्रवचन, भागवत, रामायण ही सगळी साधनं कीर्तनाच्या माध्यमातून, दिंडी नावाच्या साधनाच्या माध्यमातून खाली आणली. आणि पुढे जाऊन त्यांनी 2 साधनं आणली. असं नाथ महाराज म्हणतात की हाती खुरक्या आणि काखेत मुंडे. काय नेमका याचा अर्थ घ्यायचा आहे नाथ महाराजांना? खरं तर मी तुम्हाला सांगितलं, कूटचा आध्यात्मिक वेगळा आणि व्यावहारिक वेगळा. सांज पडी दिन ढलगया बाघीन घेरी गाय बिचारी मरी नाही, बाघीन भुकी न जाय. खूप गोड आहे. कबीरदासजी म्हणतात, सांज पडी दिन ढलगया बाघीन घेरी गाय बिचारी मरी नाही, बाघीन भुकी न जाय. आजचा दिवस पुढच्या शिव बोलायचंच नाही. ऐका, कोण आहे गाय आणि कोण आहे वाघीण? व्यावहारिक अर्थ घ्यायचा झाला तर संध्याकाळ झाली, दिवस मावळतीला गेला, एक वाघीण घराकडे आली. त्या वाघिणीनं गायला घेरलं. परिणाम असा झाला, गायही मेली नाही आणि वाघीणही उपवाशी गेली नाही. हा सरळ मार्गाने चाललेला अर्थ. आता याचा कूट बघा. सांज पडी दिन ढलगया बाघीन घेरी गाय बिचारी मरी नाही, वाघीन भुकी न जाय. आता ही गाय कोण आणि वाघीण कोण आणि संध्याकाळ कोणाची झाली? आम्हाला कलियुगानं 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. हे तरी मान्य आहे तुम्हाला? हो तरी बोला, नाही तरी बोला. तुमची इच्छा भरपूर आहे 150 वर्ष जगायची, पण नियम 100 आहे. त्याच्या पलीकडं नाहीच. आता 100 पण राहू देत नाही. म्हणून
जन्माला आल्या पण जातोय आणि 50-60 वर्षामध्ये पण निघून जातोय. 100 तर खूप लांब राहिले, आम्हाला मिळतील की नाही? माता माऊलीवर तुम्हाला भेटले एवढं तरी आमच्या वाट्याला नाही माहिती किती दिवस आहे, काय माहिती आजचा दिवस असेल उद्याचा दिवस असेल की नाही, शाश्वती नाही. ऐका, संत असे म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. आद्य गुरु शंकराचार्यांचं प्रमाण आहे, प्रथमम राजर्तम ज्ञानम, द्वितीय राजर्तम धनम, तृतीय राजर्तम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. हे शंकराचार्य म्हणतात. 100 वर्षाचे मिळाले ना, मग पहिल्या 25 वर्षामध्ये ज्ञान गोळा कर, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन गोळा कर, जे सात्विक असेल ते धन गोळा कर. खटकी बघा कशी आहे, सात्विक धन सांगितलं. सात्विक धन गोळा कर 50 वर्षापर्यंत. 75 वर्षापर्यंत जे सात्विक धनातून आणि जे ज्ञानातून मिळवलंय त्या बळावरचं पुण्य गोळा कर वयाच्या 75 वर्षापर्यंत. 75 वर्षानंतरचं आयुष्य संपलं की समजून जायचं मला इथून आता निघून जायचंय. मग तेव्हा काय करशील? तर आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात चतुर्थम किम करिष्यति. काय करशील तेव्हा? बरं, प्रामुख्याने सांगतो मी. मला 9:30चं टायमिंग यांनी सांगितलं, आता कानात येऊ. तुम्ही म्हणाल पुढं बडबड करत चाललाय. यांनी सांगितलं निलेश महाराज माझ्यावर येऊ नका, तुमचा चेहरा दाखवाय ना. ते मला म्हटले 9:30 पर्यंत चाललं तरी चालतंय म्हणून मी तुम्हाला थोडंसं वाढवतो ना, तर मी आता धावत पुढे पोहोचणार होतो. ऐका, कुठं आलो होतो आपण, काय सांगत होतो मी? कीर्तन बोला. ऐका, आता ज्या वेळेला चतुर्थम किम करिष्यति 100 वर्षाचं आयुष्य आहे, आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात काय करशील तेव्हा? तर ज्ञानोबाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. माझ्या अंदाजानं 8व्या अध्यायातला 2ऱ्या अध्यायातला 27 क्रमांकाचा श्लोक. जाणारे कधीतरी ते मला माहिती आहे ना, मग ते जाणारे ते जाऊ दे. जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे न तम सोचो अर्हसि. पण त्याच्याच पुढे गेल्यानंतर 8व्या अध्यायामध्ये त्याचे उत्तर आलेत. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भाभम याती नास्त्यत्र संशय. किंवा दुसरा प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव भ्रुवर मध्ये प्राणमावेश सम्यकम सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. दिव्य अशा स्वरूपाची अनुभूती होते. पण कधी होते? एक शब्द वापरला अंतकाळे आणि दुसरा शब्द वापरला प्रयाणकाळे. 2 शब्दांना युक्त असणार आहे. अर्थात 75 वर्षानंतर काय करायचंय? तर आम्हाला त्या परमेश्वराची भक्ती करायची, अर्थात त्याच्या चरणावरती जायचंय. आता पुढे ऐका, आम्हाला जर तिकडं असं सांगितलंय तर आजचा जो कूट दोहा मी तुम्हाला सांगितला की सांज पडी दिन डलगया, संध्याकाळ झाली दिवस मावळतीला गेला. मुद्दा सोडून कुठेही जाणार नाही. सांज पडी दिन ढलगया, संध्याकाळ झाली दिवस मावळतीला गेला, तो व्यवहारातला सोडून द्या. पण याची संध्याकाळ कधी होते? तर वयाच्या 75 वर्षानंतर हा मावळतीला जातो. कोण? जो मिळालाय तो 75 वर्षानंतर मावळतीला जातो. पण मावळतीला जात असताना, सूर्य बुडत असताना एक वाघीण आपल्या घराकडे येते. त्या वाघिणीचं नाव आहे काळ नावाची वाघीण. काळ नावाची वाघीण आपल्या घरामध्ये प्रवेश करते. पण प्रवेश करत असताना तिथं एक बिचारी गाय बसले या देहामध्ये. कुठली गाय? तर तिला शब्द सांगितलाय जीवरूपी गाय. ही जीवरूपी गाय या घरामध्ये वास्तव्य करते. काळ नावाची वाघीण या जीवरूपी गायीवरती झडप घालते. देह मात्र तसाच राहतो. गाय बिचारी मरी नाही, वाघीण भुकी न जाय. थोडस याला बाजूला ठेवू. आजचा अभंग आहे. संत म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, दिंडी नावाचं साधन आणलं. पण येताना अजून 2 गोष्टी आणल्या. हाती खुरक्या, काखेत मुंडे. काय खुरक्या? विणेकरांच्या हातामध्ये असणाऱ्या चिपळ्या. आता नाहीये तिकडे बघू नका. चिपळ्या याला खुरक्या सांगितल्यात. आता याला खुरक्या का म्हटल्या हे कधीतरी मी मांडेन. आता बुवा खुरक्या का म्हटले त्याला? तर नाथाने खूप वेगळं वर्णन केलं त्याचं. हाती खुरक्या आणि काखेत मुंडी. मी मगाशी सांगितली ती मुंडी नाही, तिला धरूही नका आणि तिला पकडूही नका आणि कधीच पकडू नका मी तर म्हणतोय तिला. त्या मुंडीचा या मुंडीचा काही संबंध नाही. विणेकरी बाबांच्या काखेमध्ये असणारा विणा, अर्थात हे दुसरं साधन म्हणजे चिपळ्या आणि विणा आणि दिंडी हे साधनं घेऊन वरले संत खाली आले. इथपर्यंत कळालं का? काय आहे का अर्थ अजून त्याच्यामध्ये?
कळलं नाही इथपर्यंत? 3 साधनं येताना घेऊन आले. संत कुठले होते? जे वरले होते, वैकुंठात राहत होते. येताना त्यांनी 3 साधनं आणली. दिंडी नावाचं साधन, विणा नावाचं साधन आणि चिपळ्या नावाचं साधन. येताना ते घेऊन आले. पण ते घेऊन आल्यानंतर त्याची गर्दी झाली. कुठं? पंढरपुराला. पंढरपुरी पडली होड, मोठक्या परिस धांगड गोड. होड म्हणजे गर्दी झाली. कुठं झाली? आमचं भू वैकुंठ असणारं पंढरपूर, त्या पंढरपुरात त्याची गर्दी झाली. मोठक्या परिस धांगड गोड. मोकळ राहण्यापेक्षा, गप्प राहण्यापेक्षा, शांत राहण्यापेक्षा वारकऱ्यांना भगवंताच्या नामस्मरणामध्ये मोठमोठ्यानं गजर करणं आनंद वाटू लागला. धांगड गोड वाटू लागली. ऐका आता. आली वैष्णवांची मांदी, मेले डुकर बांधले खांदी. एक साधन वैष्णवांनी आपल्या सोबत अजून आणलंय. काय साधनाचं नाव? त्या डुक्कर नावाचं साधन आहे. थोडस भजन करा. विठ्ठल थोडं मोकळं वाटायला लागलं मला, म्हणून मी दम घेतला थोडासा. ऐका, बाकी काही नाही. कोंडल्यासारखं वाटत होतं. ऐका. तिसरं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. आली वैष्णवांची मांदी, मेले डुकर बांधले खांदी. हे डुकर नावाचं साधन वैष्णवांनी ती मांद्याळीच्या सोबत आपल्या सोबत ते घेऊन आलं. त्या डुकर नावाच्या साधनाचं नाव आहे, आमचे प्रथमेश दादा ज्याला वाजवतायत त्याचं नाव आहे डुकर नावाचं साधन. नाथ महाराजांनी सांगितले. ते सुद्धा येताना वैष्णवांच्या मांद्याळीनं घेऊन आले. पहिलं साधन काय सांगितलं मी? पहिलं बोंबललं. पहिल्या चरणामध्ये पहिलंच अभंग आहे. त्या पहिल्या चरणामध्ये शेवटचा शब्द आहे दिंडी नावाचं साधन. दुसरं साधन आणलं चिपळ्या. तिसरं साधन आणलं विना. याची गर्दी पंढरपुरात झाली. आणि चौथे साधन त्यांनी आणलं ज्याचं नाव आहे पखावज नावाचं साधन. त्याला नाथ बाबाने शब्द वापरलाय डुक्कर नावाचं साधन. ऐका आता. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. पूर्वीच्या काळीमध्ये ही जुनी जाणती मंडळी आहे. या गावातून दुसऱ्या गावाला भजनाला जायचंय तर साधनं नसायची. पखावज नावाचं साधन या खांद्यावरती मारलं जायचं आणि दुसऱ्या गावामध्ये भजनासाठी जात असत. आता याचा अर्थ ऐका. मेले डुक्कर बांधले खांदी. मेलेलं काय आहे? तर याच्या दोनही बाजूला जे लावलेलं आहे ते मेलेलं आहे. ऐका आता. हे दोनही बाजूला जे लावलंय ते पूर्णतः मेलेलं आहे. पण ऐका, हे 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 एवढं साधन दिसतं तेवढं सोपं नाही आहे. नीट ऐका. जे साधन नाथ महाराजांनी सांगितले ते साधन जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. पुढे जाऊन सांगू का सोपं सोपं करून? माझ्या वाट्याला एकच माईक मिळालाय. याला किती मिळाले? बर. आल्यापासून मला तुम्हाला महाराज हातपाय धुवायचे का, तुम्हाला फ्रेश व्हायचंय का, कोणी विचारलं नाही. पण यानं पावडर लावल्याशिवाय हा वाजत नाही. कळालं? बरं. आल्यानंतर महाराज कुठं बसताय, कुठं झोपताय, कुठं उठताय एकाने विचारलं नाही. पण उशी घेतल्याशिवाय हा वाजत नाही. कळालं? समजते ना थोडं थोडं? बरं. मी उभ्यानं तुमच्या समोर बोलतोय, हा आडवा पडून तुमच्या समोर बोलतोय. नाही कळालं? हे साधन वैष्णवांनी आपल्या सोबत आणलं. मेले डुक्कर बांधले खांदी. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. खर तर नाथ महाराज म्हणतात या पुढच्या 3 चरणाचा अर्थ ज्याला कळाला तो खऱ्या गुरुचा बेटा. अभंगाचं 4थं चरण. एका जनार्दनी अर्थ उलटा. तुझ्या
एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. या तीनही चरणाचा अर्थ ज्याला कळाला तो खऱ्या गुरुचा बेटा, असं नाथ महाराजांचं प्रमाण आहे. पण नाथ महाराज पुढे जाऊन सांगतात, जर या 3 चरणाकडे जायचं आहे तर एक गोष्ट आपल्यामध्ये वास्तव्य करते, जिचं नाव आहे माया. मायेला जर बाजूला काढलं तर ईश्वराची प्राप्ती आहे. आणि ईश्वर काय, तो मगाच प्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं, पती जन्माला माझे उदरी मी तव झाले त्याची नवरी. पती माझ्या उदरामध्ये जन्माला येईलच कसा आणि मी त्याची नवरी होईनच कशी. हे 2 प्रश्न आपल्या समोर आहेत. तर तो पती कोण आहे, तर ईश्वर नावाचा पती. माया अशी म्हणते, त्या ईश्वर नावाच्या पतीला मी जन्माला घातलंय. पती जन्माला माझे उदरी. मग नवरी कशी, तर त्या माया अशी म्हणते, ईश्वराला जन्माला घातल्यानंतर दोघांना मिळून जे निर्माण झालंय त्याला विश्व म्हटलंय आणि मी तव झाली त्याची नवरी वास्तव्य करायला लागले. पण माया जोपर्यंत घरातून जात नाही तोपर्यंत तुकोबराय म्हणता, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ एवढी गोपाळ राहे चित्ती. तसं निर्मळ होणार नाही. मायेला घरातून काढावं लागेल. त्या आजीबाई झोपल्यात, त्यांना हलव बाबा बस जाग्या झाल्या. पडत आल्या होत्या, त्या पडत आल्या होत्या. आता मी थांबतोय, काळजी करू नका. थांबतोय थोडा धीर काढा बुवा तुम्ही, थोडा. मला ती सवय बुवा, मी तर बोलतो. झोप आले तर निवांत उठायचं, आपलं घरी जायचं. ऐका दुसरा पुढचा मुद्दा ऐका. काय सांगितलंय, मायेला घरातून बाहेर काढावं लागेल. आता माया तशी निघणार नाही. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो बुवा, नाही तर टाळकरी माझी नंतर काढते. त्याच्यापेक्षा आता थांबतो. निलेश महाराजांना बोलण्याचा अधिकार आहे, संतोष महाराज बोलतील, सगळी मंडळी बोलतील, त्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे मी थांबतो. पुढे जाऊन मायेला घरातून बाहेर काढायचं आहे. माया नावाची म्हातारी तशी घरातनं बाहेर निघणार नाही. माया कुठे, इथे. पण माया जर घरातनं बाहेर काढायची आहे तर तिला आहेत 16 मुलं. पण 16 मुलांना जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत माया घरातून निघत नाही. पुढे जाऊन सांगू का महिला मंडळ, तुमच्या नवऱ्यानं 10,000ची साडी तुम्हाला घेतली, चांगली साडी घेतली व पनवेलमध्ये जाऊन कळंबोलीतल्या मोठ्यात मोठ्या दुकानामध्ये संपूर्ण पगार त्यानं खर्च केला. 10,000 रुपये तुमच्यासाठी त्यानं खर्च केले. 10,000ची नवीन साडी आणली. नातेवाईकांमध्ये एक लग्न आहे, लग्नामध्ये ती साडी तुम्ही परिधान केली, लग्न सोहळ्याला पोचला सुद्धा. पण तुमची साडी पाहिल्यानंतर तुमच्या ज्या सख्या होत्या, मैत्रिणी होत्या, आप्तसोकी होत्या, नातलग होत्या, किंवा मराठीमध्ये तुमच्या फ्रेंड्स, त्या सगळ्या आल्या तुमच्या जवळ. तुम्ही एका बाकावरती बसलात, एका चेअरवरती बसलात, एका खुर्चीवरती बसलात, त्या सगळ्या तुमच्या जवळ आल्या, तुमचं कौतुक करू लागल्या. काय तुझी साडी गोड आहे का, साडीचा काठ पाहू लागल्या, कलर पाहू लागल्या, रंग पाहू लागल्या, किनार पाहू लागल्या, त्याचा धागा पाहू लागल्या, त्याची पदर पाहू लागल्या. हे सगळं 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 त्या पाहतायत. 15 ते 20 जणी गोळा झाल्या. अर्धा तास त्यांचा हा पराक्रम चालू आहे. पण 10,000ची साडी पाहत असताना अर्धा ते पाऊण तास त्या सगळ्या महिलांनी 15 ते 20 जणींनी घातला. अर्धा पाऊण तास तुम्हाला सुद्धा आनंद मिळाला. काय माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर. 10,000 रुपये खर्च केले, एवढ्या जणी कौतुक करतायत. किती माझा नवरा माझ्यावर प्रेम करतोय, किती माझं भाग्य असं आहे की या घरात मी या ठिकाणी जन्माला आले, या घरात माझं सासूरवास मला प्राप्त झाला. माझ्यासारखी भाग्यवान कोणी नाही ग, असं कौतुक स्वतःला वाटू लागलं. डोक्यावरचा पदर सारखा केला आणि आनंदानं तुम्हाला उकळ्या फुटतायत, एवढ्या जणी कौतुक तुमचं करतायत. समाधान वाटलं. पण त्याच वेळेला 20,000ची साडी लावून एखादी महिला तुमच्या समोरून गेली, तुमच्या मैत्रिणी तुमच्या सोबत राहतील का तिच्या मागे जातील? कळलंच नाही तुम्हाला? आलं ना डोक्यात? तुमची साडी किती हजाराची होती? 10,000ची. तिची साडी किती हजाराची आहे? 20,000ची. मग महिला तुमच्या सोबत राहतील का तिच्याकडे जातील? माया अशी गोष्ट आहे, माणसाला शांत बसू देत नाही. चला पुढं ऐका. मायेला आहेत 16 मुलं. 16 मुलांमधले 10 मुलं आणि 6 मुली. असं मोठा व्यापार कोणाचा आहे? माया नावाच्या म्हातारीचा. पण मायेला तर मारायचं आहे आणि पोरांनो आज मायेला मारूनच टाकायचं आहे. 16 मुलांना मारून टाकू. पहिल्या मोठ्या मुलाचं नाव आहे काम नावाचा मुलगा. दुसरा मुलगा आहे, आता मी धावत जाईन, क्रोध नावाचा मुलगा. हे दोनही पूर्ण नाही झाले तर तिसरा मुलगा जन्माला येतोय, लोभ नावाचा मुलगा. हे 6 विकार म्हणजे मायेची सर्वात अगोदरची पहिली मुलं. 7व्या मुलाचं नाव मी आहे तोपर्यंत गावचा सप्ताह चालू आहे, मी आहे तोपर्यंत आमचं गाव चालू आहे, मी आहे तोपर्यंत माझं घर चालू आहे. आजी तर म्हणते मी आहे तोपर्यंत माझ्या नातवाला खाऊ मिळतंय, मी गेलो तर नातवाचं कसं होईल? बाई तू जाणं गरजेचं आहे. पप्याची बिस्किट तू खाते नको सांगते, तू नातू कसा होईल? मी कितवा मुलगा? 7वा. 8व्या मुलाचं नाव तू. 9वा मुलगा माझं. 10वा मुलगा
तुझं किती झाले? किती झाले? 10 झाली ना? गोंधळल्यानं झाला काय? बा आता उरलेत किती? 6 पण सांगून जाईन तुम्हाला. पहिली मुलगी आशा नावाची, आपल्या कळंबोलीतली नाही, आशा. दुसरी मुलगी मनशा, तिसरी मुलगी तृष्णा, चौथी मुलगी इच्छा, 5वी मुलगी तृप्ता आणि सगळ्यात शेवटची लहान आली मुलगी कामना नावाची. या 16 जणांना जोपर्यंत मारत नाही, नाथ महाराज म्हणतात या अभंगाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. पंढरपुरी पडली होड, मोठक्या परिस धांगड गोड. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली संताले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. पंढरपुरी पडली होड, मोठक्या परिस धांगड गोड. आली वैष्णवांची मागली, मेले डुकर बांधले खांदी. एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. पंढरपुरी पडली होड, मोठक्या परिस धांगड गोड. असा गोड असलेला अभंग त्याच्यावरती चिंतन करता करता आपल्या समोर थोडासा वेळ आपला जास्त घेतला, आगाऊपणाचा वेळ घेतला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एखादा शब्द एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करावी. जेवढं ज्ञान मिळालं किंवा जेवढा प्रसाद म्हणून आपल्या समोर ठेवलाय तो गुरुवर्य भागवताचार्य महेशजी महाराज साळुंखे यांच्याच कृपा आशीर्वादाने मिळालेला आहे. तेवढं मात्र मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. एखादं चुकीचं असेल, एखादं अज्ञानी वाक्य किंवा शब्द असेल, ते माझं अज्ञान आहे, तेवढं अज्ञान बाजूला ठेवा. चांगलं जेवढं आहे तेवढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जेवढं चांगलं आहे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा नाही की चांगलं म्हणजे लोकांची चांगली चप्पल घेऊन जा. बोलता बोलता सहज बोलून गेलो बुवा की जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा. त्या आजीबाईनं माझी चप्पल नेली बुवा, नेली तर माझीच नेली. तिच्या 2 दिवसानंतर घरी जाण्याचा योग आला. आजीच्या दरवाजाच्या समोर चप्पल पाहिली आणि आजीला सहज विचारलं, आजी माझ्या चप्पलीसारखी चप्पल दिसते. आजी पण कळंबोलीतली होती. ती म्हणते हो तुमची चप्पल होती. म्हणलं तुम्ही का आणली? ती म्हणते तुम्ही नाही का त्या दिवशी सांगितलं जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा. मी काय चप्पल न्यायला सांगितले का? ज्ञानार्जन घेऊन जा, जे आपल्या आत्म्याच्या स्थिती करता, आत्म्याच्या स्वरूपा करता आपल्याला प्राप्त होईल. ज्यांनी पूर्ण कीर्तन ऐकलं त्यांचे मनपूर्वक आभार. जे कीर्तन संपताना आले त्यांचेही मनपूर्वक आभार. गोड मृदंगाचार्य आदरणीय प्रथमेशजी महाराज अगदी मनपूर्वक आभार. ही सगळी टारकळी मंडळी, दिग्गज मंडळी आहे. सगळ्यांची नावं माहिती नाही, दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांच्या चरणारविंदास साष्टांग प्रणिपात करीन. माझ्यावरती अगदी नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, हरिभक्तपरायण आदरणीय उत्कृष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार. खरं तर कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या साथीला कीर्तनकार कधी उभा राहत नाही. ते माझं भाग्य महाराज की ही जेवढी मंडळी आहे, दिग्गज मंडळी आहे, ही सगळी माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित. आणि जरी कीर्तनकार राहिला ना उभा किंवा तो यायचा असेल तर तो समोर बसतो आणि समोर बसून कीर्तनकाराकडे असा पाहतो की जशी 2-4 एकर जमीन यांनी याची खरेदी केली. पण इथं थोडंसं उलट आहे. आदरणीय निलेशजी महाराज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराजांचे मनपूर्वक आभार. आदरणीय गोड गायक आहेत, माधुर्य त्यांच्या आवाजामध्ये लपलेलं आहे, ते संतोषजी महाराज आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आदरणीय हरिभक्तपरायण गोड चाल ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय विनोदजी महाराज, त्यांचे मनपूर्वक आभार. अधिकरून जेवढी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळीच्या चरणारविंदास साष्टांग प्रणिपात करतो. बाळासाहेबांचे पुरुष एकदा मनपूर्वक आभार. भरत बाबा आपले सुद्धा मनपूर्वक आभार. नित्य नियमानं भेटीगाठी होतात. साऊंड सिस्टम अगदी गोड आपण साथ केलेली आहे, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. भगत परिवाराला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं अशी समर्थांच्या चरणावरती प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतो. आपल्या वाट्याला हे माझ्यासारखं अगदी गोड चैतन्य प्राप्त करून मी दिलं ते आदरणीय महेशजी महाराज, त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराजांची प्रकृती अवस्था लवकर सुधारावी अशी भगवंताला प्रार्थना करून झालेली सेवा आमच्या भगत बाबांच्या चरणावरती वाहतो, संप्रदायाच्या चरणावरती वाहतो आणि भगवंताच्या चरणावरती वाहतो आणि वाणीला आजच्या पुरता या ठिकाणी पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथ जे माझे उरले पायिक पण. सर्व माझा काळ तुझी अचिंतने, काया वाचा म्हणे सहित देवा. नको जाऊ देव भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. नेवणते पुरते अधिक ते सरते,
करोनी घ्यावे तुमते विनवीत सो. दर्शनाला कोणी येऊ नका, यायचंच असेल तर येताना 500 रुपये घेऊन या. आता कोणी येणार नाही, त्याच्यामुळे कोणी दर्शनाला येऊ नका. व्यासपीठाचं दर्शन घ्या. एवढं बोलतो आणि वाणीला पूर्ण